बाहेर पावसाचं वातावरण, त्यामुळे घरात छोटे मोठे आजार कधी शिरकाव करतील सांगता येणार नाही. त्यामुळे मी कुकिंगमध्ये थोडं चेंजेस करायला सुरुवात केलेली आहे. हेल्दी रेसिपी आता मी बनवणार आहे. तर इथे तेल गरम केले, आलं लसूण पेस्ट आता चांगली परतून घेणार आहे. त्याचा उग्र वास आहे तो जाईपर्यंत. जास्त मसाल्यांची भाजी आता मी कमीच केलेली आहे. कमी मसाले वापरूनच भाजी बनवायला लागले आहे. खूप मसाल्यांची भाजी खातो, तेलकट खातो, तर इम्युनिटी पॉवर कमी होते. तर तसं कमी होऊ नये, ती वाढावी म्हणून आपण कमी मसाले यूज करायचे. तर इथे चांगली परतून झालेली आहे. थोडं पाणी टाकते आणि यामध्ये थोडंसं शिजवून घेते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करते. तो ट्रान्सपरंट होईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. इकडे आपला कांदा परतून झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे. तर यामध्ये मी आता ॲड करणार आहे मटार, ग्रीन पीस. हो, तर हा ॲड करायचा. त्यानंतर आपण तो छानपैकी परतून घ्यायचा आहे. मटारमध्ये अनेक पोषक घटक आहेत, विटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आहे. त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यात मदत करते. आता मी ॲड केलं आहे गाजर. तर गाजरसुद्धा फायबरयुक्त असं आहे. पचनक्रिया सुधारते, डोळ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे, आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे गाजर मी यामध्ये ॲड केलेला आहे. आणि इथे लाल तिखट, जिरा, धना पावडर, थोडी हळद आणि त्यासोबतच ब्लॅक पेपर आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. ब्लॅक पेपरचे सुद्धा अनेक फायदे. तर आपल्याला टेस्टी जेवण पाहिजे असेल तर ब्लॅक पेपरसुद्धा आपण यूज करतो. सर्व ॲड केलेले आहे जिन्नस. तर आता हे आपल्याला मिक्स करायचे. हलक्या हाताने आपण थोडे मिक्स करूया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाणी. पाणी आपल्याला शिजेल इतक्या प्रमाणात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सर्व जिन्नस टाकलेले आहेत. मेन घटक राहिलेला आहे तो म्हणजे मीठ. जेवणाची चव वाढवणारा हा पदार्थ, तो विसरायचा नाही. चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा, मिक्स करा आणि शेवटी झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवा. मला दाखवते आपली भाजी रेडी झालेली आहे. हेल्दी अशी रेसिपी गाजर मटारची ही भाजी नक्की ट्राय करून पहा.